मित्र हो नमस्कार. ऑगस्ट 2026 हा महिना आज महाराष्ट्रात गावोगावी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे, कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व खूप महान व्यक्तिमत्व होतं. कारण या देशातील मनुवादी व्यवस्थेने किंवा जगभरातील अनेक विविध व्यवस्थेने जो एक महत्त्वाचा प्रश्न होता की ही पृथ्वी कोणाच्या मालकीची आहे, तर या जगभरातील अनेक धार्मिक व्यवस्थेने सांगितलेलं होतं की ही पृथ्वी ही देवाच्या मालकीची आहे. आणि भारतामध्ये असं म्हटलं जात होतं की ही पृथ्वी हे शेषनागाच्या मस्तकावर तरळलेली आहे. मग तो शेषनाग हल्ला की भूकंप येतो, तो रडला की पाऊस होतो, अशा प्रकारचं मिथित गोष्ट या भारतामध्ये नेहमीच सांगण्यात येते. परंतु साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून असं सांगितलं की पृथ्वी ही कोणत्याही शेषाच्या मस्तकावर तरळलेली नसून ही गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, मजुरांच्या आणि दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. याचाच अर्थ काय मित्रांनो, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ही जी पृथ्वी आहे, येथील जो भूभाग आहे, हा येथील दैववादी व्यवस्थेच्या हातातून काढून येथील दलितांच्या, शेतकऱ्याच्या आणि मजुरांच्या हाती दिला. त्याचा 7/12 त्यांनी आपल्या लिखाणातून या दलितांच्या आणि गरिबाच्या नावावर लिहून ठेवला. अशा महान साहित्यकाची जयंती आज महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात गावोगावी साजरी होत आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण जयंतीचं स्वरूप कशा प्रकारे ठेवत आहोत. अशा या थोर साहित्यिकाचा जन्म हा एका दलित कुटुंबात झाला आणि तो दलित अस्पृश्य असल्यामुळे येथील ब्राह्मणवादी व्यवस्थेने त्याचं शिक्षण हे मुश्किल करून टाकलं आणि ह्या ब्राह्मणवादी मनुवादी व्यवस्थेमुळे त्यांचं शिक्षण होऊ शकलं नाही. कारण ते फक्त एकच दिवस शाळेत गेले आणि दुसऱ्या दिवशी मास्तराने त्यांचा फार हात फोडून काढला की तुला गधड्या एवढं कसं येत नाही. आणि मग चिडून अण्णाभाऊ साठेंनी त्या मास्तराला दगड मारला आणि ते जे बाहेर पडले शाळेच्या 1.5 दिवस शाळा शिकून, ते नंतर मात्र शाळेत गेलेच नाहीत. परंतु आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आपली छाप सोडली आणि दलित साहित्य आणि इथल्या तळागाळातील वर्गाला त्यांनी तळागाळातील वर्गातील दुःख त्यांनी आपल्या कथेतून मांडले, आपल्या साहित्यातून मांडले. आणि अशा या थोर साहित्यकाची जयंती साजरी करताना आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष देत आहोत हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे. मग साहित्य, अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करत आहोत, तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आपण किती जणांनी वाचलं? त्या जयंतीचे अध्यक्ष असोत, उपाध्यक्ष असोत, सचिव असोत किंवा ती पूर्ण जयंती कमिटी असो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की किती जणांनी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं. अण्णाभाऊ साठेच्या साहित्यातील नायिका ह्या रडत नाहीत, त्या लढतात. येथील नायक जे आहेत तळागाळातील, ते रडताना दिसत नाहीत, तर ते लढताना दिसतात. मग किती जणांनी त्यांचा लढा वाचला? किती जणांनी फकीरा कादंबरी वाचली? किती जणांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनं बाबासाहेबांविषयी काय लिहिलं आहे हे वाचलं? येथील गुलामीविषयी काय लिहिलं आहे हे वाचलं आणि त्याचा नीट अर्थ समजून घेतला
हे फार महत्त्वाचं आहे. मग जयंती साजरी करणं म्हणजे फक्त सकाळी सकाळी झेंडा फडकवून अण्णाभाऊ साठेच्या नावाच्या आणि थोर महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देणे आणि त्यानंतर त्यांचं रॅली काढून त्यांची मिरवणूक करून त्यामध्ये नाचणे म्हणजेच जयंती काढणे नव्हे. हा जल्लोष होत आहे तिथपर्यंतही ठीक आहे, परंतु या जल्लोषासोबत आपण कुठेतरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या साहित्याचाही प्रचार करतोय का याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि या जयंतीच्या निमित्ताने आपला समाज व्यसनमुक्त होत आहे का याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. कारण अनेक तरुण जयंतीमध्ये दारू पिऊन नाचताना दिसून येतात. त्यामध्ये मग जयंतीच्या कमिटीतीलच काही जण देखील दारू पिऊन नाचताना दिसतात. मग हे कितपत योग्य आहे याकडे मात्र आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा थोर महामानवांच्या जयंतीच्या निमित्ताने का होईना पण आपण 2-4 गोष्टी ह्या आत्मसात करायला हवात. आपण त्या दिवशी निश्चय करायला हवा की मी या जयंतीच्या निमित्ताने ही गोष्ट करणार आणि हे व्यसन सोडणार आणि हे वर्षभर पाळणार. मग कुणी वाचनाची सवय लावून घेऊ शकतो, कुणी दारू सोडू शकतो, कुणी पत्त्यांचं व्यसन सोडू शकतो. अशा अनेक गोष्टींचा आपण निश्चय त्या दिवशी करू शकतो. आणि हा जो समाज आहे एकत्र आलेला त्यांना आपण लहान मुलं येतात जयंतीमध्ये, महिला येतात, लांबून पाहुणे येतात. मग त्यांना 2-4 गोष्टी का होईना पण चांगल्या शिकता यावात या गोष्टीचा डेमो त्या जयंतीमध्ये झाला पाहिजे. आणि यातून काहीतरी समाजाचं भलं होईल, यातून काहीतरी समाजासाठी प्रेरणा भेटल. आणि फक्त मातंग समाजातीलच तरुण नव्हे तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण देशात अण्णाभाऊ साठेंना प्रतिष्ठा मिळेल. अण्णाभाऊ साठे तसे प्रतिष्ठित आहेत, परंतु अण्णाभाऊ साठेला मानणाऱ्या जातीकडून किंवा वर्गाकडून कसं वर्तन होत आहे यावरून अण्णाभाऊ साठेची लेखाजोखा लोक करत असतात. त्यामुळे अगोदर अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करणाऱ्या तरुणांनी आपलं वर्तन हे व्यवस्थित ठेवायला हवं. अण्णाभाऊ साठे हे फक्त महाराष्ट्राचेच किंवा महाराष्ट्रातील मातंग जातीपुरतेच मर्यादित नाहीत, तर त्यांचं साहित्य हे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर अनेक देशात गेलेलं आहे आणि ते गाजलेलं आहे. कारण त्यांचं साहित्य हे अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नायक नायिकांचं आहे. त्यांचं साहित्य येथील पददलितांना, तळागाळातील शेतकऱ्यांना, मजुरांना आपल्या दारिद्र्याच्या खाईतून वरी कसं निघायचं हे शिकवतं. कोणताही रस्ता नसताना या गरिबीच्या खाईतून वरी निघण्याचं जे धाडस आहे ते अण्णाभाऊ साठेच्या साहित्यातून वाचल्यानंतर मिळतं. मग सर्वात मोठा संदेश हा आहे की आपण अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करत आहोत तर किमान 1 महिना अगोदर आपण अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणाचं वाचन केलं पाहिजे. आणि आपण 1 महिन्यानंतर किंवा 15 दिवसाच्या वाचनानंतर जो अनुभव आपल्याला आला तो अनुभव आपण आपल्या समाजासोबत किंवा त्या जयंतीच्या माध्यमातून गावातील बांधवांना आपण तो अनुभव आपण घेतलेलं ज्ञान सांगावं. म्हणजे जो ठीक अण्णाभाऊचा विचार आहे तो समाज बांधवांपर्यंत आणि गावातील माणसांपर्यंत पोहोचेल. तर मित्र अशी अपेक्षा करतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करताना काहीतरी समाजाच्या आणि देशाच्या हाती योग्यच लागेल आणि यातून खूप तरुण चांगली प्रेरणा घेतील अशी आशा करतो. नमस्कार.